हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? तर सगळेजण मजेतच असाल. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि नेहमीप्रमाणेच माझी किचनमधूनच सुरुवात झालेली आहे. तर काही जणांना बोर वाटत असेल की ही काय नेहमी नेहमी किचनमधूनच सुरुवात करते, परंतु माझं पहिल्यांदा किचनमध्येच काम असतं, त्याच्यानंतर मी बाहेरचं काम करते. कारण सकाळी उठल्या सगळ्यांना मस्त असा नाश्ता, जेवण टिफिनसाठीच लागतं, पण ते आधी मला बनवायला लागतं आणि त्याच्यानंतर नाश्ता असतो. त्याच्यामुळे माझी प्रत्येक वेळी सकाळची सुरुवात नेहमी किचनमधूनच होते. तुम्हाला वाटत असेल ही नेहमी काय किचनमधूनच व्हिडिओ चालू करत असते, वेगळं काहीच दाखवत नाही. वेगळं काही दाखवायला कारण आपण घरी असतो, कारण होममेकर असेल की घरातलीच कामं आपल्याला बरेचपैकी असतात. तरी मी रोज रोज कपडे, भांडी वगैरे असे काही व्हिडिओमध्ये दाखवत नाही. किचनमध्येच काय असेल तर ते दाखवते किंवा स्कूलबद्दल काय असेल सर्वच्या तर तेच मी दाखवते. कारण की जेव्हा सणवार असतात तेव्हाच जरा वेगळं काहीतरी करायला असतं किंवा वेगळं शूटिंग करत असते. आणि डेली रोज तर असे सणवार काही नसतात आणि कुठे आपलं ट्रॅव्हलिंग असेल तेव्हाच फक्त बाहेरचं वेगळं दाखवता येतं. त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी घरातल्याच दाखवाव्या लागतात, कारण आपण घरातून कुठे बाहेर जात नाही. तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझे असे व्हिडिओ बघायला आवडतात किंवा काय चेंजेस करायला हवे. तुम्ही जरा सजेशन देत राहा, म्हणजे त्याच्यामध्ये मी काहीतरी चेंजेस करत राहील. तर इथं सकाळी मस्त असं टिफिन वगैरे बनवला होता, सगळ्यांना शेवयाचा उपमा बनवला होता. ते सगळं नाश्ता वगैरे करून झाला, बाकीची कामे उरकली आणि त्याच्यानंतर आम्ही शरूला स्कूलला सोडायला गेलो होतो. तिथून आल्यावरती चिकूचं असं काय रडणं चालू होतं, तुम्ही पाहिलंच असेल. तिला तिच्या फ्रेंडच्या घरी जायचं होतं, पण ती रोज रोज पाठी लागते, मग रोज रोज आपण नाही जाऊ शकत. तर त्याच्यामुळे तिला खूप रडायला येत होतं. मग त्याच्यामुळे तिला थोड्या वेळ शांत केली, मग मस्त असं जेवण वगैरे केलं. सकाळी जी भाजी चपाती केली होती ते खाऊन घेतलं. त्याच्यानंतर तिला थोडा वेळ झोपायला दिलं आणि मी इथं किचनची साफसफाई करायला घेतली होती. खूप दिवस झालं, म्हणजे जवळपास 1 महिना तरी झाला असेल की मी किचनची साफसफाई केली नव्हती, म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंग केलेली नव्हती. तर खूप धूळ वगैरे होते घरामध्ये, कितीही दरवाजे बंद असो किंवा काय तरी सुद्धा खूप धूळ होते. मग तेच मला इथं कपाट वगैरे साफ करायचं होतं. तर इथं मी पटकन धूळ वगैरे साफ करून घेतली. नंतर कपाट खाली घेऊन ते स्वच्छ घासून धुवून वगैरे वरती लावून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर भांडी वगैरे क्लीन करून घेतली घासून वगैरे, आणि ती अशी मस्त अशी सगळे लावून घेतली, सेट करून घेतलं. आणि फ्रीज पण थोडा खराब झाला होता, त्याच्यावरती असं सामान वगैरे असतं तर ते थोडं चिकट होऊन जातं, तर तेही साफ करून घेतलं. आणि आतमधून पण फ्रीज साफ करून घेतला होता, पण फ्रीजची काही डीप क्लिनिंग वगैरे केली नव्हती. थोडासाच खराब झालेला होता, त्याला मी मध्ये साफ करून घेतला होता. त्याच्यामुळे फक्त पुसून वगैरे घेऊन सगळ्या गोष्टी लावून घेतल्या होत्या. आणि फक्त राहिला होता इथला किचनचा वरचा, जिथं आपण छोट्या भरण्या वगैरे ठेवतो, तर त्या महत्त्वाच्या क्लीन करायच्या होत्या. कारण तिथे मी तेलाचे डबे ठेवते, म्हणजे तेलाचा डबा ठेवते. त्याच्यामुळे खूप तेलकट होऊन जातं आणि सगळं बाजूने पेपरवरती पसरून जातं, मग त्याच्यामुळे ते सारखं क्लीन करायला लागत होतं. तर फायनली तशी सगळ्या गोष्टी क्लीन वगैरे करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर चिकू पण उठली होती झोपून आणि मग आम्ही शरूला आणायला स्कूलला गेलो होतो. जाताना नेहमीप्रमाणेच आम्ही गार्डनमधूनच गेलो होतो. तर इथं बघा सूर्य मस्त दिसत होता झाडांच्या मधून, तर तिथं खूप छान वाटलं व्ह्यू, म्हणून तिथं थोडंसं शूटिंग घेतलं. आणि त्याच्यानंतर स्कूलला गेलो. स्कूलवरून नंतर शरूला घेऊन आम्ही घरी आलो. त्याच्यानंतर मस्त असा चहा वगैरे झाला होता आणि त्याच्यानंतर संध्याकाळची थोडीशी भांडी वगैरे होती चहा वगैरे केलेल्याची, आणि थोडी इथं छोटे असे फ्लॉवर पॉट होते जे मी कपाटाच्या वरती ठेवले होते शोसाठी, पण ते सुद्धा धुळीने खूप खराब झाले होते. तर मी ते कपाटावरचं पण क्लिनिंग केलं होतं, तर त्याच्यामुळे ते मी फ्लॉवर पॉट खाली घेतले होते साफ करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे टिफिन, कुठे कप वगैरे पण होते जी ठेवायला जागा नव्हती. तर मी आता ऑनलाईन थोडी शॉपिंग केलेली आहे, म्हणजे किचनसाठीच गोष्टी काही मागवलेल्या आहेत. तर ते 2 ते 3 दिवसात येऊन जातील, मग तेव्हा मी तुम्हाला दाखवेल काय मागवलेलं आहे. की जे काही थोडंसंच मागवले पण ते माझ्या उपयोगाचं आहे, म्हणजे कप वगैरे ठेवण्यासाठी. कारण कप असे वरती ठेवून फुटण्याची पण जास्त शक्यता असते पडले वगैरे, तर म्हणून ते मी मागवलेलं होतं. मग त्याच्यानंतर इथं मस्त अशी भांडी वगैरे क्लीन करून घेतली होती. तर संध्याकाळचं जेवण वगैरे पण बनवायचं होतं. तर संध्याकाळी जेवणासाठी आज मी बनवणार होते गाजराचा हलवा, कारण खूप दिवस झाला बनवलेला होता. आता गाजराचा सीझन पण संपत आलेला आहे, तर म्हटलं चला आता लास्ट एकदा बनवून घ्यावा, कारण घरात पण सगळ्याला गाजराचा हलवा आवडतो आणि असं गाजर तर कोण खायला मागत नाही. आणि जेवणामध्ये तर काही सिंपलच मेनू होता, जे रोज आपलं असतं, भाजी भाकरी भात वगैरे. तर आज मी शेवग्याची शेंग बनवणार होती, पण त्याच्यामध्ये आज मी फक्त मुगाची डाळ घालणार होती, कारण शेवग्याची शेंग थोडी एकच होती माझ्याकडे.
मग जरा थोडंसं मुगाच्या डाळीमुळे थोडीशी घट्ट पण होऊन जाते आणि बिना मसाल्याची करायची होती, त्याच्यामुळे थोडीशी मूग डाळ पण भिजत घातली होती थोडीशी, आणि तेच मी बनवणार होते आज जेवणामध्ये. मग पटकन भात वगैरे बनवायला घेतला होता, कारण पाणी वगैरे पण आलं होतं, त्याच्यामुळे पटापट जेवण वगैरे बनवून होतं. मग इथं भात वगैरे धुवून ठेवला. त्याच्यानंतर गाजर आज मी खिसून बनवणार होते. मागच्या वेळेस मी हलवा केला होता तर तो मी कट करून बॉईल केला होता आणि मग बनवलेला होता. पण ह्यावेळेस म्हटलं नाही, थोडीशी मेहनत घ्यायची, पण जरा तसा आपली जी पद्धत आहे तशा पद्धतीनेच करायचा. म्हणून पटकन गाजर वगैरे धुवून घेतले आणि नंतर मस्त असे त्याच्यावरची स्किन वगैरे काढून असे मस्त खिसून घेतले होते आणि नंतर त्याला शिजण्यासाठी ठेवून दिला होता आणि त्याच्यामध्ये मस्त असं तूप दूध वगैरे घालून ते बनवून घेतलं होतं. त्याच्यानंतर मला भाजी बनवायची होती. पण भाजी बनवायच्या आधी लक्षात आलं की शेंगदाण्याचं कूटच संपलं होतं. तर म्हटलं चला त्याच कढईमध्ये आधी शेंगदाणे भाजून घ्यावे, मग थंड झाल्यावर मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि तोपर्यंत भाजी वगैरे बनवून घेतली की कसं मग शेंगदाण्याचं कूट त्याच्यामध्ये टाकता येतं. मग एका साईडला भात तर बनवलेलाच होता, फक्त हलवा बनवत मी बाकीचा सगळं स्वयंपाक करून घेतला होता. मस्त असं ज्वारीची भाकरी होती, शेंग्याची भाजी होती आणि मस्त असं गाजराचा हलवा केला होता आणि मस्त असं सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं होतं. तर असं होतं माझं आजचं डेली रुटीन. कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय.